चांदवड ITIचा कारभार राम भरोसे. हॉस्टेलमधून विद्यार्थ्यांचे सामान चोरीला. CCTV असतानाही चोरी. रहस्य अधिक गडद. परवानगीशिवाय वृक्षतोड. संस्थेत सुरू आहे नेमकं कोणाचं राज्य? चांदवड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ITI सध्या अक्षरशः राम भरोसे चालत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी असलेल्या प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे सरकारी वसतिगृहातून विद्यार्थ्यांचे सामान चोरीला गेले असून संस्थेतील सुरक्षा व्यवस्थेची पोलखोल झाली आहे. लाखो रुपये खर्च करून बसवलेले CCTV कॅमेरे आणि तैनात सुरक्षा रक्षक असूनही चोरीची घटना घडल्याने या सर्व व्यवस्थेचा नेमका उपयोग काय, असा संतप्त सवाल आता विद्यार्थी आणि पालकांकडून उपस्थित केला जातोय. ग्रामीण भागातील अनेक गरीब विद्यार्थी शिक्षणासाठी या वसतिगृहात राहतात. आपल्या कष्टाने आणलेल्या वस्तू आणि साहित्यावरच चोरट्यांनी हात साफ केल्याने विद्यार्थ्यांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. संस्थेच्या आवारात CCTV कॅमेरे असताना चोरी कशी झाली? त्यावेळी सुरक्षा रक्षक कुठे होते? चोरीनंतरही प्रशासनाने तातडीने कारवाई का केली नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित होत असताना प्रशासन मात्र या प्रकरणाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जातोय. इतक्यावरच हा प्रकार थांबलेला नाही. संस्थेच्या आवारातील अनेक जुने आणि सावली देणारे वृक्ष कोणतीही अधिकृत परवानगी न घेता तोडण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर येत आहे. पर्यावरणाचे संरक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या संस्थेतच निसर्गाची अशी निर्दयी कत्तल होत असेल तर ही बाब अत्यंत चिंताजनक असल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जाते. वृक्षांची देखभाल करण्याऐवजी नवीन निविदा काढण्याच्या हालचालींमध्येच काही मंडळी अधिक रस घेत असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. या सर्व प्रकाराबाबत तक्रार घेऊन जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना समाधानकारक उत्तर देण्याऐवजी प्राचार्यांकडून जबाबदारी झटकण्याची भूमिका घेतली जात असल्याचा आरोप केला जातोय. संस्थेतील शिस्त आणि नियंत्रण पूर्णपणे कोलमडल्याचे चित्र दिसत असून कर्मचाऱ्यांवरचाच वचकही संपल्याची चर्चा सुरू आहे. शिक्षण घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची हमी देणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असताना संस्थेतील असा बेजबाबदार आणि अनागोंदी कारभार समोर येत असल्याने पालक आणि स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. S9 TV न्यूजसाठी शरद पवार, चिंचवे, चांदवड. सर, या ठिकाणी बऱ्याचशा झाडांची कत्तल झालेली आहे. झाडांची कत्तल नाही झालेली, काही झाडं ऑटोमॅटिक वाराने पडून जातात. ते झाडं पडल्यानंतर आम्ही त्यांना साईड करावं लागतं. सर, आम्ही काही विद्यार्थ्यांना आहे ना, आम्ही ज्या वेळेला काही इलेक्ट्रिशियन विचारलं सर, एक मिनिट, ज्या वेळेला आम्ही इथे विचारलं तर विद्यार्थ्यांनी स्वतःची झाडं तुम्ही कापायला लावली असं सांगितलं. विद्यार्थ्यांना आम्ही जे सांगितलं त्या झाडापासून इलेक्ट्रिशियनला धोका आहे. ज्या एखादा इलेक्ट्रिशियनला कट झाला तर मागे ट्रान्सफॉर्मर कट होऊन आमच्या सगळ्या वस्तू इलेक्ट्रिशियनच्या जळून गेलेल्या होत्या. वारंवार MSBकडे पाठपुरावा केला. काही MSBने झाडं तोडली, काही MSBचं झाडं तोडायला आले, आमचा ट्रान्सफॉर्मर सुद्धा जळून गेलेला होता. ज्या इलेक्ट्रिशियनला टच होतं असेच काही झाडं होते. त्या झाडाच्या ऐवजी आम्ही 60 झाडं आंब्याची चांगले झाडं लावले आणि त्यांची जोपासना करून त्यांना वाढवतो बी. इथं बघितलं गेलं सर, तुम्ही सगळे स्वभाव उगवलेले 23 एकर परिसर आहे. आज आपण एवढे स्वभाव उगतो, प्रत्येक पावसात स्वभाव काहीतरी वेडेवाकडे झाडं उगतं आणि ते इलेक्ट्रिसिटीला कट होतं. जर उद्या जर जीवितहानी झाली तर त्याला रिस्पॉन्सिबल कोण? संस्था प्रमुख म्हणून आम्हाला काहीतरी डिसिजन घेता येईल. त्याच्या संदर्भामध्ये आता तुम्ही प्राचार्यांशी काय काय बोलले? आणि ज्या वस्तू गेल्या आहेत तसं लेखी स्वरूपात प्राचार्यांना त्याची काही लिस्ट वगैरे बनवली आहे का? हो, बनवलेली आहे. त्याची पोलीस स्टेशनला पण सादर केलेली आहे. पोलीस स्टेशनने तुम्हाला काय सांगितलं? पोलीस स्टेशनने आम्ही चक्करला येतो म्हणून चर्चा करू. आता चक्करला पोलीस स्टेशन आणि चक्कर हा काय प्रकार आहे? चक्करला म्हणजे ते चौकशीसाठी येणार आहेत बुवा असं. अजून आलेच नाही पोलीस. आतापर्यंत कोणी नाही आलं. तुम्ही परत गेले का? तुम्ही फक्त तक्रार अर्ज दिलेला आहे, तुम्ही FIR दाखल केली का? पुढची प्रोसेस आता काय ती सांगता येणार नाही आम्हाला. तुम्ही FIR दाखल केली का? फक्त तितकं सांगा. अर्ज दिलाय आम्ही पोलीस स्टेशनला फक्त. अर्ज दिलाय ना, मग FIR का दाखल नाही केली? याच्यामध्ये तुमचाच काही हात असलेली शक्यता आहे. ते चौकशीला आले नसल्यामुळे आम्ही परत गेलो नाही त्यांच्याकडे. ज्या वस्तू गेल्या याच्यामध्ये या तुम्हीच काढल्या असं जर आरोप आम्ही जर तुमच्यावर केला तर? आम्ही काढल्याच नाही. आता मी OJT साठी बाहेर असताना चोरी झाली.
अहो, पण मग तुम्ही तक्रार का नाही करत पोलीस स्टेशनला याची? केली आहे ना, लेखी अर्ज दिलाय आम्ही. लेखी अर्ज देणं वेगळं आणि FIR नोंदवणं वेगळं. तुम्ही FIR का केली नाही? तुमच्या वरिष्ठांनी तुम्हाला काही सांगितलं नाही का FIR नोंदवा म्हणून? वरिष्ठांनी सांगितलेलं होतं FIR नोंदवावं लागेल. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.